जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक शेख सर, विजयरथ स्पर्धा परीक्षा केंद्र हिंगोली. विजयरथ युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज मराठी व्याकरण मधला जो वर्णविचार नावाचा टॉपिक आहे त्याच्यामधला अत्यंत महत्वाचा जो कन्सेप्ट आहे, संकल्पना आहे, ती म्हणजे व्यंजनाचा दंड विकार. आता हा जो टॉपिक आहे बरेच लोक याला स्किप करतात आणि याच्याकडे लक्ष पण देत नाही. पण आजकालच्या ज्या परीक्षा होत आहेत त्याच्यामध्ये खास करून PSI STI च्या मागचे जर पेपर बघितले तर त्याच्यामध्ये 1-2 प्रश्न 100% आलेले आहे. तुम्ही जर टेक्स्ट बुक बघितलं त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला ह्या कन्सेप्ट दिलेल्या आहेत, पण आपण याच्याकडे नजर अंदाज करतो. परंतु ही जी कन्सेप्ट आहे ही परीक्षेमध्ये एका मार्काला 100% तुम्हाला विचारलं जाते. आजकाल पोलीस भरती असेल, PSI STI असेल किंवा वर्ग 3च्या कुठल्याही परीक्षा असल्या तरी सुद्धा याच्यामध्ये व्यंजनाचा दंड विकार नावाचा टॉपिक आपल्याला माहित असणं फार गरजेचं असतं. कारण की मराठी वर्णमाला, मराठीचा जो टॉपिक आहे, जे काही 34 व्यंजन आहेत किंवा बाकीचे जे स्वर आहेत, स्वरादी आहेत, हे सगळे एका दंडाभोवती तयार होत असतात. आणि म्हणून आपल्याला तो दंड कसा आहे, मग याच्यामध्ये पूर्ण दंड असतो, अर्धा दंड असतो. मग याच्यामध्ये काही मध्ये उभा दंड असणारी व्यंजन असतात, काही शेवटी उभा दंड असणारी व्यंजन असतात, काही अर्धा दंड असणारी पण अर्ध न लिहिता येणारी आणि अर्धा दंड असणारी पण अर्धी लिहिता येणारी व्यंजने असतात. अशी एक गुंतागुंतीची कन्सेप्ट आहे ही, आणि ही मी तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आता आपण बघू. तुम्हाला परीक्षेला 1 बाय 1 कसे लिटरली प्रश्न येतो ते मी तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करतो. क्वेश्चन तुम्हाला असा येऊ शकतो की मध्ये, आता सगळ्यात पहिले दंड म्हणजे काय बघा. आता हा काय आहे, दंड आहे. याला आपण उभा दंड म्हणू. कोणता दंड म्हणू? उभा दंड म्हणू. समजा तुम्हाला याला मी असं लावलं तर हे काय झालं? व. बरोबर आहे, व झालं. याच्या एकूण एक काखत बसवलं तर काय झालं? क झालं. समजा उदाहरणार्थ आता मी याच रेषेच्या भोवती वेगवेगळ्या प्रकारचे वर्ण तयार करू शकतो. आता काय झालं? ब झालं. याच्यामध्ये काय होईल? आता ब होईल. राईट, हे झालं ब. आता समजा मी हे कट केलं, ठीक आहे, याला जोडलं प झालं. मी याच्यात एक रेष ओढली, स झालं. आता याच्या मधल्या पोटातलं हे काढून टाकलं, ठीक आहे, तर याचं फ पण होते की नाही. म्हणजे याचा अर्थ या दंडाच्या भोवती सगळी व्यंजने तयार होत असतात. मग काही उभा दंड असतात, मध्ये दंड असतात, शेवटी दंड असतात. आता हीच कन्सेप्ट मी तुम्हाला अजून एका पद्धतीने सांगतो बघा. आता अर्धा दंड आहे, ठीक आहे. आता आपण हा दंड कसा आहे? अर्धा आहे. आता याला असं केलं तर काय झालं? ट झालं. मी कुठे जोडलं तर काय झालं? ठ झालं. हाच दंड आहे, याला असं केलं काय होते? ड होते. राईट. हाच दंड आहे, याला असं केलं काय होते? ढ होते. हाच दंड आहे, त्याला असं केलं काय होते? ह होते. म्हणजे अर्ध्या दंडाच्या भोवती काही व्यंजने तयार होतात आणि काही पूर्ण दंडाच्या भोवती सुद्धा व्यंजने तयार होतात. सो परीक्षेला कन्सेप्ट कशी येते परीक्षेला आपल्याला ते पाहण्याचा आपण प्रयत्न करू. कारण की हा कन्सेप्ट आपल्या युट्यूब चॅनलवर अवेलेबल आहे, पण मी आतापर्यंत बघितलं कोणीच ही कन्सेप्ट टाकत नाही, कारण की या कन्सेप्टला कोणी महत्व पण देत नाही. पण मागच्या बऱ्याच परीक्षेमध्ये याच्यावर प्रश्न येत असतात परीक्षेला. पहिला प्रश्न आहे मध्ये उभा दंड असणारी व्यंजने. मध्ये उभा दंड असणारी व्यंजने. मध्ये उभा दंड असणारी व्यंजने कोणती? प्रश्न काय? मध्ये उभा दंड असणारी व्यंजने कोणती? त्याच्यामध्ये तुम्हाला प्रामुख्याने मध्ये उभा दंड कोणाचा दिसतो? क आणि फ. क आणि फ याच्यामध्ये काय दिसतो? उभा दंड दिसतो. आता बघा, क म्हणजे डायरेक्ट याच्यामध्ये तुम्हाला दिसतो क. हे आहे मध्ये उभा दंड. मध्ये उभा दंड आहे, ठीक आहे, दिसला. आणि दुसरा कोणता आहे? फ. हे फ. म्हणजे ही दोन कशी व्यंजने आहेत? मध्ये उभा दंड असणारी व्यंजने. कशी आहेत? मध्ये उभा दंड असणारी व्यंजने. आता बघा, म्हणजे याचा अर्थ आपल्या डावातून ही दोन व्यंजने गेली. आता ठीक आहे, आपण हा पूर्ण चार्ट क्लिअर करणार, व्हिडिओ मोठा होऊ शकतो, ठीक आहे. आता बघा, आता नंतरचा प्रश्न येईल तुम्हाला की शेवटी स्वतंत्र उभा दंड असणारी व्यंजने. शेवटी उभा दंड असणारी व्यंजने. बघा, आता शेवटी उभा दंड असणारी व्यंजने तुम्ही जर चार्ट मध्ये धुंडण्याचा प्रयत्न केला तर एक दिसतो ग. काय दिसतो? ग. दुसरं दिसतो बाणाचं न. आणि तिसरं दिसतं श. ज्याच्या शेवटी काय आहे? उभा दंड आहे. ज्याच्या शेवटी काय आहे? उभा दंड आहे. ठीक आहे. आता मग ज्याच्या शेवटी उभा दंड अशी कोणती व्यंजने? हे ग, हे न, हे श आहे की नाही? ज्याच्या शेवटी उभा दंड, हे याला चिटकून आहे का? नाही. हे असं स्वतंत्र आहे. हे स्वतंत्र आहे, म्हणून याला कोणता म्हणायचं? शेवटी स्वतंत्र उभा दंड असणारी व्यंजने. हे ग, न आणि हे श. ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ हे पण आपल्या डावातून आता गायब झाले. ठीक आहे. तर मग आपण
समोर बघू की आता अर्धदंड असणारी व्यंजने कोणती असतात पहा. अर्धदंड असणारी कोणती? अर्धदंड असणारी व्यंजने. आता अर्धदंड असणारी व्यंजनामध्ये बघा ह, ल, त्याच्यानंतर काय रे ल, त्याच्यानंतर काय द, त्याच्यानंतर ठ, ट, न, ड, हे की नाही, ही पूर्ण कशी अर्धदंड असणारी व्यंजन आहेत. तर अशा पद्धतीने ही एक शॉर्टकट मध्ये आपण कन्सेप्ट पाहण्याचा प्रयत्न करतो. जेवढं शिकवलं तेवढं आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.